ठाण्यातले रिक्षा चालक भाडं नाकारणं, प्रवाशांशी उर्मटपणे बोलणं यासाठी कुप्रसिद्ध आहेत। मात्र अशातही आपलं वेगळेपण जपत प्रवाशांशी मैत्रीचे संबंध निर्माण करणारी ही एक महिला रिक्षा चालक आहे। पाहूया ठाण्यातल्या अनामिका भालेराव यांची ही हायफाय रिक्षा। ठाण्यातल्या पहिल्या महिला रिक्षा चालक अशी ओळख असलेल्या अनामिका ताईंची ही लगबग। म्हणायला फक्त रिक्षा असली तरी या रिक्षामध्ये आपल्याला वायफाय, गरमागरम चहा, औषधांची पेटी, वर्तमानपत्र एवढंच काय तर पंखाही उपलब्ध आहे। मोबाईल मधला रिचार्ज संपला तर रिचार्जचे व्हाउचरही आपल्याला या रिक्षातच मिळेल। वायफाय वगैरे असल्यामुळे खूप रिस्पॉन्स मला मिळाला। चार्जिंग संपली होती आणि ती खूप चांगलं झालं। मला माझ्या मम्मीला फोन करायचा होता, खूप चांगली सोय ठेवलेली तुम्ही। आता काल भिजलेले लोक आले पावसातून आणि ती खूप छान छान झालं, मस्त वाफळलेला चहा वगैरे आम्हाला भेटतोय, खूप छान छान। आम्ही किती तुमचे कौतुक करू। म्हणजे खूप मला लोकांकडनं पेपरवर एकीकडे पेपर घेऊन चहा पिताना म्हणजे आम्ही एक एन्जॉयच करतोय असे मला लागले बोलायला। मनात काहीतरी करण्याची जिद्द आणि महिलांच्या सुरक्षेसंदर्भात चिंता यामुळे अनामिका भालेराव यांनी स्वतः रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी घरच्यांचाही अनामिकांना पाठिंबा मिळाला। माझ्या मिस्टरांचा पण, माझ्या सासूबाईंचा, माझ्या सासरेबांचा। सासूबाईंनी तर जसं मला शिवाजी महाराजांना कसं आईने घडवलं त्या पद्धतीनेच मला माझ्या सासूने टॉर्चर करून करून तू गाडी शिक, तू गाडी चालव, तू असं कर तसं कर। काही लेडीज बघ 4 व्हीलर चालवतात, 2 व्हीलर चालवतात, तुझ्या घरात गाडी असून तू का करत नाही। तिच्याकडे पण एक रिक्षा चालवण्याची एक इच्छा शक्ती होती की तिला एक असं वाटत होतं की मी जगावेगळं थोडंसं काहीतरी एक वेगळं करावं, कुठल्या तरी एक वेगळ्या क्षेत्रात जावं। आणि वाटलं नव्हतं की एवढ्या क्षेत्रापर्यंत जाईल की आज आतापर्यंत माझा मित्रपरिवार किंवा माझे मित्र नाते ती माझी बायको म्हणून ओळखत होते, पण आज तिचा नवरा म्हणून मला ओळखलं जातं आणि ह्या गोष्टीचा मला जास्त अभिमान। रिक्षातच सर्व सोयी उपलब्ध असल्यानं प्रवाशीही या खास रिक्षाची वाट पाहत असतात। ज्या प्रकारे आपण बघत आलो ह्या आधी काही घटना ठाण्यामध्ये घडल्यात, त्यामुळे महिलांसाठी ही खूप चांगली सोय निर्माण झालेली आहे। त्यामुळे त्यांना आम्ही खूप चांगल्या प्रकारे आम्ही सुद्धा त्या प्रकारे चांगल्या प्रकारे आम्ही त्यांच्याकडे बघतोय। एवढ्या चांगल्या महिला, इतक्या मोठ्या प्रमाणात महिला जर रिक्षा चालवणार असेल तर पुरुषांना थोडी शिस्त लागेल असं मला वाटतं। कारण आता सध्या जर का आपण म्हटलं इकडे जायचंय तर नाही म्हणून सरळ निघून जातात। एक तास बऱ्याचदा रिक्षासाठी वाट पाहावी लागते। आता ते तरी होणार नाही अशी अपेक्षा आहे। अनामिका यांनी रिक्षा चालवण्याचं कौशल्य स्वतःपुरतंच मर्यादित ठेवलेलं नाही, तर जवळपास 15 महिलांना त्यांनी रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण दिलंय। त्यामुळे या महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ मिळेलच, तर दुसरीकडे या गुलाबी रिक्षामुळे ठाण्यातल्या मुजोर रिक्षा चालकांना काही प्रमाणात आळा बसेल यात शंका नाही। विनय राजभारसह मिलिंद भागवत, एबीपी माझा, ठाणे।